असा दिवस पूर्ण होत होता, नंतर ते टास्क होणार. मग मला आला राग आणि रितेशजी मी कांड केलं. बिग बॉस मराठीच्या घरात काही दिवसांपूर्वी राखीने मोठा राडा घातला. घरात अस्वच्छता असूनही कुणी सफाई करण्यासाठी समोर येत नव्हतं. शेवटी राखी एक प्लॅन करते आणि घरात हैदोस घालते. प्राजक्ताला अनेकदा सफाईसाठी ती विनंती करते, पण ती काही ऐकत नाही. शेवटी राखी ठरवून तिच्या तोंडावर भांड भरून पीठ फेकते. घरातले सगळे सदस्य प्राजक्ताची बाजू घेऊन राखीच्या विरोधात उभे राहतात. मग राखीला पिठाने भरवलं जातं, तिच्या अंगावर पाणी फेकलं जातं. असा बराच ड्रामा होतो. पण हे सगळं राखीने का केलं, असा थेट सवाल रितेशने राखीला विचारला आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश म्हणतो, मला सांगा तुम्ही प्राजक्ता यांच्यावर पीठ का टाकलं. तेव्हा राखी म्हणते, रितेशजी मी राणी होते. मला सगळं घर क्लीन करायचं होतं, झाडू मारायचा होता, पण मला कुणी सिरियस घेत नव्हतं. तर मी प्राजक्ताला म्हटलं की तू तरी सुरुवात कर, तू तयार झाली तर बाकी सगळे सफाई करायला येतील. पण ती म्हणाली सगळे आले तरच मी करेन, नाहीतर मी करणार नाही. ती फक्त येऊन बसली होती. हातात झाडू घेऊन तिने थोडा भाग तरी करायला हवा होता, पण तिने ऐकलं नाही. ती सगळ्यांची वाट बघत होती. त्यात दिवस निघून चालला होता. नंतर टास्क खेळायचा होता. मग मला आला राग आणि रितेशजी मी हा कांड केला, अशी कबुली राखी रितेश समोर देते. आता रितेश राखीला काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन 6 फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ हॉटस्टारवर. तसेच बिग बॉस मराठीचे सगळे अपडेट्स पहा फक्त आणि फक्त राजश्री मराठी शोबजवर.